हॅलो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी सीमा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं संडेचं किचन मी कसं क्लीन करते, स्वच्छ ठेवते. तर आज होता संडे, तर आता जेवून खाऊन सगळे म्हणजे आता झोपी गेलेलं आहे. तर मी बोललं चला आता आरामात आपलं काम करावं. तर मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि माझे भांड्यांचा पसारा बघा, जेवले वगैरे सगळं. आता भाजी वगैरे उरलेली आहे ना, तर मी आता ते एका बाउलमध्येच ट्रान्सफर करून घेते. हा माझा छोटावाला मुलगा काही झोपला नाही आहे. त्याचं आता मध्ये चालू राहील माझ्याकडे, हे दे ते दे, हे करू दे ते करू दे, ते चालूच राहील. त्यांना आता ते माझा ठेवलेला होता, तर मी बोललं चला असंच वेस्ट जाईल, तर मी थोडंसं पिऊन घेते काम करताना. थंडाची बॉटल होती ना त्यामुळे. तर हे कांदे वगैरे कापलेला, संडे म्हणजे नॉनव्हेज असतं तर मग जास्तच राडा असतो ना, तर त्याच्यामुळे आता ते उरलेली भाजी ना मी एकाकडे म्हणजे बाउलमध्ये काढून घेते आणि ती कढई घासायला वगैरे ठेवते. कसं मी संडेला ना दुपारी एकदा जेवण बनवते, संध्याकाळ आणि सकाळच्या दोन्ही टायमाचं. संध्याकाळ कधी ते भात किंवा भाकरी अशी थोडीफार बनवते, 1-2 भाकरी किंवा थोडंसं भात. नाहीतर मी भाजी दोन टायमाची एकदाच बनवून घेते, असं करते. आणि हा माझा छोटा मला मध्ये त्रास देत राहतो. आता त्याला पण ज्यूस प्यायचं, त्याला आता मी ग्लासात दिलं आणि मला बॉटल रिकामी करून फेकून द्यावी, काय ते नुसतं पसारा राहतो ना, त्यामुळे मी त्याला रिकामी केली आणि डस्टबिनला टाकले. आता हे कचरा काय करते, मी ते किचनमधले ओट्यावरचं सगळं आवरून घेते, बेसिंगमध्ये सगळं भांडी ठेवून देते. त्याने काय होतं ना, किचन ओट्यावरनं थोडीशी जागा होते आणि मग नंतर पाणी होत नाही ना, त्यामुळे आधीच पाणी टाकायच्या आधी, भांडी घासायच्या आधी गॅस ओटा, गॅसच्या मागची फरशी वगैरे सगळं क्लीन करून घ्यायची आणि मग नंतर ना भांडी धुवायला घ्यायची. ते काय आहे ना, की म्हणजे ते आपण नंतर घासतो, आधी भांडी घासतो मग ते करतो, मग सगळं ओला होतो ना, मग ते जास्तच घाण वाटते. त्यासाठी ना आधी कोरडं सगळं पुसून घ्यायचं सुक्या कपड्याने आणि मग नंतर ओल्या कपड्याने पुसून हे करून घ्या. माझा तर ओटा जरा छोटा आहे, तुमचा मोठा असेल तर चालेल एल साईजमध्ये. माझा छोटाच आहे सिंगलमध्ये, तर आणि तो पण एक शेगडी बसते आणि एक मांडणीचं आपलं भांड्याचं थोडंसं ते एक टब बसतं. बाकी तिथं काय घासायला पण जागा भेटत नाही. आता फ्लॅटमध्ये बघू शकता तुम्ही माझं किती छोटं किचन आहे, तरी काय आता आहे त्याच्यातच ॲडजस्ट करायचं. तर मी आता ते ओल्या कपड्याने सगळं किचन पुसून घेते. तर माझं असं असतं डीप क्लीन मी रविवारीच करत असते, कारण की इतर दिवशी कशी घाई असते ना डब्याची वगैरे, संध्याकाळी पण घाईच असते. रविवार कसं रिलॅक्स असतो, त्यामुळे मी थोडं रिलॅक्सपणे थोडं घासून वगैरे घेते, पुसून वगैरे घेते. तर मला जरा बरं वाटतं. हे बाजूच्या माझ्या काचा वगैरे आहेत ना, त्या पण मी पुसायला घेणार आहे, कारण की एकदा आज पुसले की मी पुढच्या रविवारी वगैरेच पुसून घेते. काय ना, जसं हात लागेल तसं पुसून घ्यायचे, रविवारीच नाही. म्हणजे असं मला थोडंसं वगैरे तेलचं आपण फोडणी वगैरे देतो ना, ते सगळं त्याच्यावरती जाऊन चिपकतं, त्यामुळे मी काय करते हातच असं पुसून घेते. तर मी गॅस पुसून घेतला, मला आधी आठवण नाही आली. अरे बघा, माझ्याकडून ना ती काचच खाली पडून गेली. तर माझ्याकडून असे कांड होतच राहतात. मी काही करायला गेले ना की काहीतरी होतच राहतं. ते काचवरचे सामान काढायला गेले आणि तेवढ्यात माझ्या हातातून ती काच खाली पडली. आता तो ना थोडासा कोपरा तुटला आहे. म्हणलं आता काय करावं, तर ठेवली, जाऊ दे म्हणलं, आता पडली तर मी घेतले ते पुसायला त्याला. आणि थोडीशी ना ती ऑइली झालेली, हे बघा तिथला कोपराच तुटला माझ्याकडून. तर असं काही ना काही होतच राहतं. मी करायला एक जाते आणि एकच होतो माझ्याकडून. तर मी आता काय करते, ही काच घासून घेते आणि त्याला थोडंसं तिथलं पुसेपर्यंत त्याला सुकून घेते. की अशी घासून घेतली ना की ती क्लीन राहते. आणि पुसायला तिथं पाणीमधलं तिथं घासलं ना की तिथं पाणी वगैरे होत राहतं ना, त्यापेक्षा ना बेसिंगजवळ घेऊन घासलं ना तर ते बरं पडतं. त्याचे तारा वगैरे स्टीलच्या आहेत ना, ते जरा चिकट होतात तेल लागल्यामुळे. त्यासाठी ना बेसिंगजवळ घेऊनच घासायचं. कदाचित नसेल निघेल तर तिथे पण घासलं तर चालेल. माझं काय आहे ना, ते गॅस ओट्याचं पाईपनं पाठी मागून दिलं होतं, तिथं माझं गॅसच सरकायचं नाही. तर मी ना ओट्याच्या मधूनच होल पाडून घेतलं. तर मी पाणी टाकलं ना डायरेक्ट खाली येतं, त्यामुळे मी पाणी ओट्यावर टाकतच नाही, ओल्या कपड्यानेच पुसून घेते. त्यामुळे मी शक्यतो पाणीच नाही टाकत. तुमचं तसं नसेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. तर मी आता ते घासून ठेवलेले. आता हे भांडी वगैरे आता पुसून लावून तिथे घेणार आहे. आणि माझा छोटा किट्टू आहे ना, तो मध्ये मला त्रास देत राहतो. त्याला ते करमणूक पण आहे, त्याला दिवसभर घरामध्ये काय तर सगळे जातात बाहेर, तो पण जातो शाळेत, पण तो काय 12:30ला घरी येतो. तर आता मी हे आहे ना यूज अँड थ्रू, काय त्याला काय नॅपकिन वगैरे ते टिश्यू पेपर सारखंच असतं, पण त्याला आपण धुवून पण यूज करू शकतो. तर मी ते आता कट करून त्याच्यावरती लावते. म्हणजे काय थोडंसं ऑइल कमी लागेल ना, ऑइल लागतं पण थोडंसं असं कमी, म्हणजे नंतर घासताना वगैरे मेहनत कमी लागते. ऑइल जे आहे ना त्याच्यावरच राहतं, मग खाली ते काच आहे ना त्याच्यावर एवढं लागत नाही, म्हणून मी ना ते टाकले.
दरवेळेस टाकते, मग मागच्या वेळेस मी टाकलं नव्हतं, काढलं नव्हतं. त्यावेळेस मला आता तरी टाकावं, तर मी आता ते टाकून घेते आणि त्याला डबल तिथं सेट करून घेते. आणि त्याच्यावर आता मला प्लस ते भांडी ना पुसून परत त्याच्यावरती लावायची आहेत अजून. संडे असला काहीही असलं तरी आम्हाला सुट्टीच नसते ना. आम्हाला दिवसभर काही ना काही काम करतच राहावं लागतं ना. सगळे आता खाऊन पिऊन मस्त आराम करतायत आणि मी इथं किचनमध्ये भांडी घासते, हे करते ते करते. अजून भीती की हां बाबा मी भांडी वगैरे वाजवते, त्यांची झोप वगैरे तुटेल असं हे ते. तर चालू द्या, आपलं काम आहे, आपल्याला करणंच आहे. आपलंच घर आहे, आपलं संसार आहे, तर करायचं आणि खुश राहायचं. बाकीच्यांकडे लक्ष नाही द्यायचं की कोण काय बोलतं, कोण काय करतं. आपली लाईफ आपण जगायचं आणि राहायचं. आपलं नवरा आपला पोरगं खुश आहेत ना, बस एवढंच ठेवायचं. बाकीच्यांचे मतलब काय नाही ठेवायचं, असं माझं मत आहे. आपल्या ज्याने जेवढं होईल तेवढं करायचं, कुणाकडे लक्ष नाही द्यायचं, असं माझं म्हणणं आहे बाबा. आम्हाला पण खूप त्रास झाले, त्यापेक्षा स्वतःची आपण दुसऱ्याला किती गेलं तरी कोण काही बोलत नाही, तर आपण आपलं लाईफ जगायची आता, बस सोडून द्यायचं बाकी विषय. तर आता मी काय भांडी वगैरे ठेवलेली आहेत, किचन ओटा साफ केला आहे. आता माझी कालची रात्रीची भांडी मी जी सकाळी रात्री घासलेली होती ना, ती आता मी लावून घेणार आहे. आणि आता हे भांडीला मी ते टप भांड्यांचं मोकळं करून घेणार आहे. एवढी भांडी पडतात ना, बापरे लई भांडी पडतात. माझे पोरं काय करतात ना, एवढीशी बिस्किट खायला पण डिश घेतात, हे खायला ते खायला. म्हणजे त्यांचं हे बघा आला आणि आता त्याला काय ती बॉटल मी फेकून दिली होती, परत त्याने आणल्याने परत त्याला त्याच्यात पाणी भरून प्यायचे. तर काय बोलावं, ते एवढं त्रास देतं ना, एवढंसं आहे पण खूपच त्रास देतं. आता त्या पाण्याला काय करणार असेल तो, तर आता त्याला ते पाणी पाहिजे. मध्ये मध्ये ॲड येते मला. झाला आता तो जाईल बाल्कनीमधून खाली टाकेल, अजून परत घ्यायला येईल मला, म्हणतो अजून दे अजून दे. बोलतो क्यों, थोडासा दे असं बोलतो तो. तर माझे पोरं आहेत ना, दोन्ही हिंदी बोलतात, कारण की आम्ही इकडे कोकणात राहतो. इथे थोडं शाळेला वगैरे हिंदीच बोलतात, त्यामुळे तो हिंदीच बोलतो. आणि छोटा पण त्याचं शिकून हिंदीच बोलायला लागला, तर मला पण थोडीफार आता हिंदीच बोलायची सवय लागली. तर आता माझं सगळे भांडी लावून झालेले आहेत. आता मी भांडी घासून घेते बघा. मी आधी गॅसची ती जाळी वगैरे सगळं धुवून घेते. आणि मी काय करते, आधी भांडी धुते आणि नंतर परत घासते, कारण की त्याने कचरा वगैरे असताना ते सगळं क्लीन होऊन जातं. आणि मी काय करते, एका डिशमध्ये पाणी घेते, डिशवॉशचं ते आपलं जे साबण असतं ना, ते त्याच्यात मी पाणी घालून असं हे करून असं त्याचं साबण घेते. मला असं बरं पडतं ना, ताटात घेतल्यावर असं साबण वगैरे असं घेतलं की बरं पडतं मला घासायला वगैरे. पण इथं कसं जागा नाही ना खाली घासायला, त्यामुळे मी अशा प्रकारे घासून घेते. असं मला बरं वाटतं घासायला. आणि मी थोडे भांडे करून घासते आणि धुते. मला एकदाच असं धुवून नाही होत. थोडे घासते आणि थोडे धुते, मग असं मला बरं पडतं, त्यामुळे मी असंच करते. किचन ओटा छोटा असल्यामुळे ना काही भांडे ठेवायला पण जागा नसते, काय नसते. त्यामुळे मी ना थोडं करते आणि लगेचच्या लगे हातोहातच करत राहते, कारण की पसारा होतो ना. ती आता मी पटकन भांडी घासून घेते आणि बाकीचं मला पण क्लीन किचन पण मतलब खाली लादी वगैरे पण काही स्वच्छ धुवायची आहे, मतलब पुसून घ्यायची आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंट करून सांगा. कसा वाटला ते पण सांगा. मला माझं काही चुकत असेल ते पण कमेंट करून सांगा. मला असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे पण सांगा. जर तुम्ही सांगितल्याशिवाय मला नाही कळणार की मला काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. तर तुम्ही पण प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ असं चांगला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर मी आता काय केले, भांडी घासून घेतली आणि त्याला खाली ठेवते. मी वरती नाही ठेवत, खालीच ठेवते. काही बनवायचं असेल तर मग ते वरती अडचण होते ना, त्यामुळे मी भांडी घासते आणि खाली ठेवते. कधी स्टूल ठेवते, तर ते माझा पोरगा नाही ठेवत किट्टू माझं स्टूल तिथे. तर मी किचनजवळ काय करते, असं छोटावाला डस्टबिन आहे ना, ते बेसिंगजवळ ठेवते आणि त्याच्यात पॉलिथिन ठेवते. काय ओला कचरा वगैरे असेल ना, तिथल्या तिथं टाकते. आणि सुका मी मोठ्या डस्टबिनमध्ये बाहेर बाल्कनी ठेवलं आहे ना किचनच्या खिडकीत, त्याच्यात ठेवते. आणि ओला कचरा असेल ना माझं काही जेवणाचं वगैरे, तर मी त्या डस्टबिनमध्ये ठेवते. तुम्ही पण असंच करा. काय आहे ना, त्याने की थोडं बरं पडतं आणि तिथल्या तिथं हातोहात आपण टाकू शकतो. आणि डस्टबिन पण नाही घाण होणार आणि काहीच नाही. तुम्हाला असं ओला सुका अलग निवडायची गरज नाही.
असं करा, तुम्हाला एकदम सोपं जाईल. मला तर सोपं जातं. तर माझं आता किचन मी धुतला वगैरे, भांडी घासली, बेसिन घासला, माझं डस्टबिन धुवून झालं, लादी झाली. आता मी आरामात आता थोडं बाकीचं काम करेल. किचन क्लीन म्हणजे सगळं क्लीन. बघा माझं किचन एकदम चकाचक झालेलं आहे. कसा वाटला असं कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.